तो नक्की परत येईल. जुळ्या भावाच्या प्रतीक्षेत मोशी दुर्घटनास्थळी अनिल कोरके. 9 वर्षांनी झालेल्या लेकरासाठी अजूनही जिवंत असल्याची आशा. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पातील भीषण दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असतानाच घटनास्थळी अनेक कुटुंबांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यापैकी एक आहे पंढरपूरच्या कोरके कुटुंबाची हृदयद्रावक प्रतीक्षा. दुर्घटनेत बेपत्ता असलेले सुनील कोरके हे कचरा प्रक्रिया प्रकल्पात असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांचे जुळे भाऊ अनिल कोरके तातडीने पंढरपूरहून मोशीत दाखल झाले. गेल्या अनेक तासांपासून ते बचाव पथकाच्या प्रत्येक हालचालीकडे डोळे लावून बसले आहेत. माझा भाऊ जिवंत बाहेर येईल हीच आशा त्यांना धीर देत आहे. अनिल यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या मनातील वेदना स्पष्ट जाणवत होत्या. घरी असलेली आई वारंवार फोन करून एकच प्रश्न विचारत आहे, माझा मुलगा कधी बाहेर येणार. आईचा उल्लेख होताच अनिल यांचा कंठ दाटून आला. काही क्षण ते पूर्णपणे निशब्द झाले. कोरके कुटुंबासाठी हा काळ आणखी वेदनादायी ठरण्याचे कारण म्हणजे सुनील यांच्या आयुष्यात नुकताच आनंदाचा क्षण आला होता. तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गेल्याच महिन्यात त्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला. त्या चिमुकल्याला भेटण्यासाठी सुनील अवघ्या 3 दिवसांपूर्वीच गावी जाऊन आले होते. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालून ते पुन्हा कामावर रुजू झाले आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली. ही सर्व घटना खरं तर डोळ्यात पाणी आणण्यासारखी आहे. घटनास्थळी आज देखील त्यांचा शोध सुरू आहे. दुर्घटनास्थळी उभे असलेले अनिल कोरके प्रत्येक क्षणाला बचाव कार्याकडे आशेने पाहत आहेत. त्यांच्या मनात एकच प्रार्थना आहे, माझा जुळा भाऊ आपल्या 9 वर्षांनी झालेल्या लेकरासाठी तरी जिवंत बाहेर यावा. मोशी दुर्घटनेतील बचाव कार्य सुरू असताना कोरके कुटुंबाची ही प्रतीक्षा केवळ एका व्यक्तीच्या शोधाची नाही, तर एका आईच्या आशेची, एका भावाच्या विश्वासाची आणि नुकतेच वडिलांचे प्रेम अनुभवू लागलेल्या एका चिमुकल्याच्या भवितव्याशी जोडलेल्या संघर्षाची कहाणी बनली आहे. सर, माझा लहान जुळा भाऊ आहे इथे. आम्हाला काल एका न्यूज चॅनलतून समजलं की बाबा अशी दुर्घटना झालेली आहे. कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, कॉल केले, पण कॉल लागत नव्हते. आत्याचाही मुलगा इथंच होता, तेही त्याच्याबरोबरच होते, परंतु त्यांचाही कॉल लागत नव्हता. ते रेस्क्यू झाले 4.5 तासानंतर, परंतु माझा भाऊ अजूनही आम्ही त्या प्रतीक्षेत आहे. अशी आशा धरतो की तो सुखरूप बाहेर येईल. काय सांगितलं जाते तुम्हाला, अधिकाऱ्यांकडून काय माहिती दिली? नाही सर, कुठलीही माहिती दिली जात नाही. आज म्हणजे कालपासूनही मी 11 वाजल्यापासून कुठलीही माहिती गेटवरतीही दिलेली नाही आणि कळवलंही नाही कोणी काही. किती वर्षापासून तुमचे भाऊ या ठिकाणी काम 10 वर्ष झालं सर. काम करत 2016 पासून तो इथंच आहे. ते असिस्टंट मॅनेजर या पदावरती काम करतात. तुम्ही कुठून आलात? मी सर बहुसे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. त्यांचं कधी शेवटचं वगैरे कधी बोलणं वगैरे झालं? हो, ते 3 दिवसापूर्वी गावाकडे आलेले होते सर. त्यांना 9 वर्ष, लग्नाला 9 वर्ष झाली. आत्ता एक मुलगा झाला, ती 1 महिन्याचा आहे मुलगा सध्या. त्या मुलाला भेटायसाठी गावाकडे आला होता. तुम्ही एकटे झालात का? अजून दुसरं कोणी आलं? सर, खूप माझे 25 नातेवाईक असतील गेटवरती. मग तू सोडलं नाही तुम्ही? नाही, आतमध्ये सोडत नव्हते. मला एक पत्रकार बांधव भेटले, मी त्यांच्या रिक्वेस्ट केली, मी त्यांच्या गाडीत बसून आलो इथपर्यंत.